नमस्कार. विद्यार्थ्यांसाठी अत्यंत चांगली खुशखबर ही आहे की GMC लातूर भरती लवकरच येणार आहे. गट त्याची जाहिरात आहे. एकूण पदे 79 आहेत. लवकरात लवकर अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे. लवकरात लवकर अर्ज भरून घ्या. त्या संदर्भात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण परीक्षा नेमकी कोण घेणार आहे, परीक्षेचं शेवटची तारीख काय आहे अर्ज भरण्याची, त्याचप्रमाणे रिक्त पदे कोणती कोणती आहेत, कोणत्या विभागात किती पदं भरली जाणार आहेत याची इत्थंभूत माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दिसणार आहे. चॅनलला पहिल्यांदाच आलं तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन क्लिक करा. एकूण असेच शैक्षणिक माहितीपर व्हिडिओ, सरकारी जाहिराती, नेमकं कोणत्या जाहिराती आल्या आहेत त्याची सविस्तर माहिती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळून जाईल. व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे GMC लातूर भरती गट ड ची ही जाहिरात आहे सरळ सेवेची. एकूण पदं 79 असणार आहे. व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चॅनलला पहिल्यांदा आल्यानंतर चॅनल सबस्क्राईब करा. ही परीक्षा TCS घेणार आहे. केवळ ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याला सुरुवात झालेली आहे. 20 ऑगस्ट 2026 पासून अर्ज करायला सुरुवात झालेली आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख दिनांक 10 सप्टेंबर 2026 आहे. 10 सप्टेंबर नंतर तुम्हाला अर्ज करता येणार नाही आहे. त्यामुळे लवकर लवकर कागदपत्रांची जुळवाजुळव करा आणि फॉर्म भरून घ्या. अत्यंत चांगली पदं आहेत. 79 पदे आहेत. रिक्त पदे वैद्यकीय व रुग्णसेवा विभाग, नेमकी कोणते कोणते पदे भरले जाणार आहेत त्याची आता माहिती आपण सविस्तर बघूया. पहिलं एक कक्ष सेवक, एकूण 36 पदे आहेत. दुसरं बाह्य रुग्ण विभाग 5 पदे भरले जाणार आहेत. अपघात विभाग सेवक 4 पदे भरले जाणार आहेत. किरण सेवक 1 पद भरले जाणार आहे. प्रयोगशाळा परिचर 1 पद भरले जाणार आहे. रक्तपेढी परिचर 1 पद. शिपाई 10 पदं. पहारेकरी 5 पदं. त्याचप्रमाणे पुढील पद आहे स्वयंपाकी व सहाय्यक स्वयंपाकी 4 आणि 4 8 पदं, म्हणजे स्वयंपाकाचे 4 आणि सहाय्यक स्वयंपाकाचे 4 असे एकूण 8 पदं भरले जाणार आहेत. नावी 4 पदं भरले जाणार आहे. धोबी 3 पदे भरले जाणार आहेत आणि शेवटचं पद आहे माळी, ते 1 पद भरले जाणार आहे. अशा रीतीने 79 पदांची रचना आहे. 79 पदासाठी ही जाहिरात असणार आहे. पदं आपण सांगितलेले, जागा किती तेही सांगितले आहे सविस्तर. आता वेतन किती मिळणार आहे? S1 श्रेणी असणार आहे बहुतांश पदांची. 15,000 ते 47,600 रुपये वेतन आहे, म्हणजे चांगलं वेतन आहे. आणि दुसरं S3 श्रेणी स्वयंपाकी आणि नावी यांच्यासाठी 16,600 ते 52,400 इतकं वेतन मिळणार आहे. परीक्षा फी किती असणार आहे? तर अराखीव गट म्हणजे ओपनसाठी 1,000 रुपये फी आहे. राखीव गट म्हणजे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 900 रुपये फी आकारण्यात येणार आहे अर्जाची. आणि माजी सैनिक कॅटेगरी म्हणजे माजी सैनिक असलेल्या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची परीक्षा फी नसणार आहे. आणि महत्त्वाची सूचना ही आहे की एकदा भरलेली फी कुठल्याही प्रकारात परत केली जाणार नाही याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. पात्रता काय आहे? तर फक्त 10वी पास पात्रता लागणार आहे. त्याचप्रमाणे मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. अशा रीतीने आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण GMC लातूर सरळ सेवा गट ड ची भरती एकूण पदे 79 सविस्तर पदं आपण व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. कोणत्या पदासाठी नेमकी किती पदे भरली जाणार आहेत याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. ही परीक्षा TCS घेणार आहे. केवळ ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला अर्ज करता येणार आहे. परीक्षा फी देखील आपण सांगितलेले कॅटेगरी वाईजनुसार. रिक्त पदांची तपशील, नेमकं कोणते पदे कोणत्या विभागात भरली जाणार आहेत, ती किती भरली जाणार आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2026 आहे. अर्ज भरायला 20 ऑगस्टपासून सुरुवात झालेली आहे. अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख पुन्हा लक्षात ठेवा 10 सप्टेंबर 2026. त्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अर्ज भरता येणार नाही. अत्यंत चांगली पदं आहेत. भरती 79 पदासाठी GMC लातूर भरती गट ड ची सरळ सेवेची भरती आहे. लवकरात लवकर कागदपत्रांची जुळवाजुळव करा आणि लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन क्लिक करा, जेणेकरून असेच स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वाची माहिती, सरळ सेवा, कुठलीही नवीन भरती असो त्या संदर्भात महत्त्वाची अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळून जाईल. चॅनलला पहिल्यांदा आले तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन क्लिक करा आणि नवीन नवीन शैक्षणिक माहिती आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर तुम्हाला पाहायला मिळेल. धन्यवाद.